विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात अधिछात्रवृत्तीधारक संशोधक विद्यार्थिनी डॉक्टर जयश्री पाटील यांचं सारथीबद्दलचं मनोगत. लहान गावात जन्म घेतलेल्या माझ्यासारख्या साध्या मुलीला शहरात जाऊन मोठं होण्याची स्वप्न पाहण्याची परवानगीच नव्हती जणू. माझं नाव जयश्री रामराव पाटील. जळगाव जिल्ह्यातील जामनेर या छोट्या गावात माझं बालपण गेलं. आमच्या घरची परिस्थिती साधीच होती. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलीनं स्वप्न पाहणं म्हणजे त्या काळात धाडसाचं होतं. तरीही मनात खूप काही करण्याची आकांक्षा होती. वडील नेहमी म्हणायचे, पोरी, शिक्षण कधी थांबवू नकोस. परिस्थिती वाईट असली तरी ज्ञानच आपली खरी संपत्ती आहे. लहानपणी गावात शाळेत जाण्यासाठी गाडीचीही सोय नव्हती. पायपीट करत शाळा गाठायची, अभ्यास करायचा आणि स्वतःला समजून द्यायचं की मेहनत केल्याशिवाय यश मिळणार नाही. शिक्षण घेतलं, पण मला PhD करायची होती. नावासमोर डॉक्टर ही ओळख जोडायची होती. आर्थिक परिस्थितीमुळं ते स्वप्न कधी साकार होईल असं वाटत नव्हतं. त्याचवेळी सारथी संस्थेबद्दल ऐकलं. मुख्यमंत्री विशेष CMSRF 2019 फेलोशिपबाबत माहिती मिळाली. अर्ज केला, प्रक्रियेतून निवड झाली आणि माझ्या स्वप्नांना नवे पंख मिळाले. फेलोशिप मिळाल्यानं आर्थिक पाठबळ मिळालं, जे PhDच्या प्रवासात अत्यंत महत्त्वाचं होतं. संशोधनासाठी लागणारे साहित्य, प्रवास, राहण्याचा खर्च या सगळ्यांचा प्रश्न सुटला. पण फक्त आर्थिक मदतीवर थांबून राहण्याऐवजी सारथी संस्थेनं मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. सारथीचे रहीम सर, भारती मॅडम, अस्लम सर यांनी आवश्यक कागदपत्र, प्रक्रियेसाठी लागणारी पूर्तता आणि अन्य तांत्रिक गोष्टींमध्ये खूप मोलाची मदत केली. त्यांच्या पाठिंब्यामुळं मी संशोधनात पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकले. तळेगाव दाभाडे इथं सारथी संस्थेनं संशोधकांसाठी आयोजित केलेली कार्यशाळा हा अजून एक अविस्मरणीय अनुभव होता. महाराष्ट्रातील संशोधक बांधव भगिनींना भेटण्याची संधी मिळाली. 4 दिवस आम्ही एकत्र राहिलो, शिकत राहिलो, विचारांची देवाणघेवाण केली. राहण्याची उत्तम व्यवस्था, जेवण, मार्गदर्शन सत्र आणि सखोल चर्चांनी मला खूप काही शिकवलं. त्या काळात मिळालेलं ज्ञान आणि अनुभव माझ्या आयुष्यभर पुरेल. आज मी सद्गुरू एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. दरमहा 22,000 रुपये वेतन मिळतं आणि तेवढं मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. शैक्षणिक क्षेत्रात माझं योगदान देत राहणं हे माझं ध्येय आहे. मात्र हे यश मिळवण्यात माझ्या मेहनतीबरोबरच सारथी संस्थेचं मोलाचं योगदान आहे. सारथी म्हणजे फक्त आर्थिक सहाय्य करणारी संस्था नाही, तर ती माणसांना आत्मविश्वास, धैर्य आणि संधी देणारी चळवळ आहे. मराठा, कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी ती आशेचा किरण आहे. सारथीमुळे मला कळलं की कोणतीही परिस्थिती असो, योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळाल्यास कुठल्याही स्वप्नांना गगनाचा स्पर्श करता येतो. आज मला वाटतं सारथीनं माझ्या जीवनाचा रथ चालवला. आता मीही समाजासाठी काहीतरी द्यायचं ठरवलं आहे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सारख्या दिवशी गावात चावडी वाचन करून सारथीच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याबाबतची माहिती देईन. माझ्या आयुष्यात सारथीनं दिलेलं योगदान मी समाजातील गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय केला आहे. सारथी या नावातच तिचं मोल दडलं आहे. ती एक हाकणारी, संकटावर मात करणारी आहे आणि स्वप्नांना वाट दाखवणारी संस्था आहे. माझं जीवन आज सारथीमुळे घडलेलं आहे. या संस्थेच्या ऋणातून कधीही मुक्त होणं शक्य नाही. सप्तरंगी स्वप्नांना आधार देणाऱ्या हातांचं ऋण शब्दात व्यक्त करता येत नाही. सारथी, तुम्ही माझ्या स्वप्नांना पंख लावले हे आयुष्यभर स्मरणात राहील.